मग दिग्गज दादांनी आमचे जे सर्व जे काय असेल सर्व समजून घेतलं पहिले. नंतर जे त्यांनी लगेच साहेबांनी लगेच त्यांना पण कॉल केले. नंतर स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना पण कॉल केले. सर्वांशी बोलून घेतले आमच्या बिल्डिंगबद्दल आणि आम्ही 65 मध्ये आहोत. त्या सर्व गोष्टी दादांनी सर्व एक्सप्लेन करून सांगितलं. आता आपण हे बघितली प्रत्येक जण ग्रुपवर आहे. त्या ग्रुपवर आपली एक नोटीस आली, समर्थ कॉम्प्लेक्सला नोटीस आली होती, गेले होते. आणि जी आपली नोटीस लागली होती त्या नोटीस संदर्भात ही जी नोटीस होती मागच्या वेळेला आपण जमलो होतो सेम तोच प्रॉब्लेम घेऊन ही परत पुन्हा नोटीस लागली. त्याच्यामुळे दादांकडे गेलो होतो. दादांनी पवार साहेब त्यांना फोन केला होता. तिथून नंतर बोरकर सरांना फोन केला की या बिल्डिंग जे काय कराल ते पहिलं 65 बिल्डिंग ते जाते असं इथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यांची बिल्डिंग 65 इमारतीमध्ये यांचं नाव आहे. जेव्हा कारवाई केली, कारवाईचा ढोंग उचलला जाते आणि त्या संदर्भात आपण सगळेजण जमलो. सर्वप्रथम आपल्या चारही नगरसेवकांचे इथलं खूप खूप स्वागत आहे, कारण आतापर्यंत आहे असं आपले चारही नगरसेवक इथले जे समर्थ कॉम्प्लेक्सच्या हद्दीमध्ये जे 4 नगरसेवक आहेत आपल्याला सपोर्ट करण्यासाठी आले. समर्थ कॉम्प्लेक्सला मी सांगू इच्छितो की 65 इमारत तुमच्या सोबत आहे. 65 इमारतची सगळी लोक ही समर्थ कॉम्प्लेक्सच्या सोबत आहेत. कोणी घाबरू नका. बिल्डिंगसाठी पाठपुरावा करत आहे. त्याला स्टे असताना अचानक 2-4 महिन्यात महापालिका इथे नोटीस देत असते. खरं तर ज्या दोन्हीही नोटिसेस समर्थ आणि तिकडे मल्हार या दोन्ही सुरू आहे. मला राईट्सचाही माझे सर्व रहिवासी आणि सोमनाथ नाटेकर आणि आज त्यांच्या घरी लग्न आहे पप्पू म्हात्रे. मी माझ्याकडे जेव्हा समर्थ कॉम्प्लेक्सला नोटीस आली हे लोक माझ्याकडे आले, मला सांगितलं की परत आम्हाला नोटीस आहे. म्हणजे वारंवार या 65 इमारतीतील लोक सांगितलं की आम्हाला क्लस्टर योजनेमध्ये आम्ही जाऊ, पण क्लस्टर योजना आम्हाला नको आहे ना. क्लस्टर योजना म्हणजे काय, या बिल्डिंग तोडून परत करणार का? आम्हाला ही क्लस्टर योजना आणि या सगळ्या गोष्टी नको आहेत. आम्हाला आमचं आहे ते घर सुरक्षित पाहिजे. आमच्या आहे त्या घरावर कारवाई नको आहे. क्लस्टर योजना आम्हाला नको आहे. क्लस्टर योजनेसाठी आम्ही कोणाकडे प्रयत्नही देखील केले नाही. पण काही लोकांना टेक्निकल गोष्टी जर कळत नसतील तर त्यांना काय सांगणार. आम्ही एवढंच सांगतो की आमच्या आहेत त्या इमारतींमधल्या लोकांची फसवणूक झाली आहे, त्यांची कुठेतरी फसवणूक दूर करा. क्लस्टर नको आहे आम्हाला इथे. क्लस्टरचा काय विषय आहे? क्लस्टर उगाच मध्ये काहीतरी क्लस्टर सारखा विषय घुसडायचा आणि या विषय डायव्हर्ट करायचा. तो विषय कुठेतरी डायव्हर्ट करता कामा नये. आम्हाला आमचं म्हणणं स्पष्ट आहे. या 65 इमारतीमधील रहिवाशांची घरं आपण लिगल केली पाहिजे. यांना कुठेतरी लिगल करून त्यांना या जाचातनं सुटका दिली पाहिजे, एवढा आमचा प्रयत्न आहे. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका अशी आहे की अधिवेशनानंतर आम्ही या विषयामध्ये आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे आणि या 65 इमारतींमध्ये उल्हासनगरसाठी जसा GR काढला गेला तसा या 65 इमारतींसाठी स्पेशल GR काढून या बिल्डिंग अधिकृत कराव्या ही विनंती आम्ही करणार आहे. नाही, समर्थ कॉम्प्लेक्सला गेल्या आठवड्याभरापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवण्याचं काम केलं होतं. या इमारतीचं नाव कुठल्याही याचिकेमध्ये नसताना देखील जाणून बुजून 65 इमारतीमधील रहिवाशांना त्रास देण्यासाठी काही अधिकारी, काही लोकप्रतिनिधी जाणून बुजून काही गोष्टी करत आहेत. मी त्याचा निषेधच करतो आणि या लोकांना वारंवार, या 65 इमारतीमधील लोकांना वारंवार नोटिसा देऊन आज 10वीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, 12वीच्या मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत आणि इतर मुलांच्या देखील परीक्षा चालू आहेत. घरात पेशंट्स आहेत. हे सगळं असताना वारंवार या बिल्डिंगच्या लोकांना त्रास देण्यासाठी या नोटिसा पाठवल्या जातात. मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना इशारा देतोय की हे जर तुमचे कारस्थानं बंद नाही झाली तर याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या 65 इमारतीतील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आमचे नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची देखील या संदर्भात आम्ही भेट घेणार आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी आश्वस्त केलंय की या 65 इमारतीच्या एक नागरिकाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी आहे. कुठेतरी श्रेयवादाची लढाई पण सुरू झाली आहे का? मला तर कधी कधी शंका येते का काही लोक श्रेय घेण्यासाठी या बिल्डिंगांना नोटीस पाठवतात की काय. एवढे दिवस हे सगळं वातावरण शांत झालं होतं, पण काही लोकांना श्रेय मिळत नसेल किंवा इतर तर काही त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतील कदाचित, त्याच्यासाठी काही लोक जाणून बुजून नोटिसा पाठवतात आणि मग त्या नोटिसा घेऊन परत या बिल्डिंगमध्ये येतात आणि श्रेयवादाची लढाई करतात. आम्हाला कुठलंही श्रेय नको आहे. आम्हाला परमनंट या 65 इमारतींच्या ज्या लोकांवरती टांगती तलवार आहे ती कुठेतरी दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी काय राजेश मोरे जे आहेत ते आज आयुक्तांना भेटले.
उपमुख्यमंत्र्यांनी देखील आयुक्तांना फोन केला तर त्यांनी